नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मुलींसाठी फ्री शिक्षण हे गव्हर्नमेंटचा JR आलेला आहे. ठीक आहे. खूप साऱ्या लोकांनी तो वाचून दाखवला, तुम्हाला पाठही झाले असेल. बट तुमच्या मनातील क्वेश्चन जे आहेत ते अजूनही क्लिअर झालेले नाहीत. त्या क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जसं की नेमकं कोणते कॉलेजेस त्याच्या अंडर येणार आहेत. ठीक आहे. जसं की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर प्रायव्हेट कॉलेज असतात, प्रायव्हेट कॉलेज पण येणार आहेत का, है ना. गव्हर्नमेंटचं तर ठीक आहे, जे विनानुदानित असतात, कायम विनानुदानित, मला त्याला म्हणतो प्रायव्हेट कॉलेज, ते येणार आहेत का. तसेच काही मुलं म्हणतात की सर इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी आहे का, है ना, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी आहे का. ठीक आहे. त्याचबरोबर बघा कोणाला नेमकं कोणत्या विद्यार्थिनींना याचा लाभ होणार आहे आणि कोणत्या विद्यार्थिनीला याचा लाभ होणार नाही, याच्यावरती पण आपण डिस्कशन करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तसेच जी काही फीस भरायची असते, आता काही कॅटेगरीमध्ये काय असतं की काही कॉलेजेसमध्ये काय करतो आपण, सपोज OBC असेल किंवा EBC असेल तर अगोदर पूर्ण फीस भरावी लागते आपल्याला. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट काय करत असतं, तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकत असतं स्कीमचे ते. तर या केसमध्ये पण तसंच होणार आहे की पूर्ण सुरुवातीलाच 100% फी माफ होणार आहे. याच्याबद्दल पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तसेच डॉक्युमेंट जे आहेत OBC, SCBC आणि EWSचे, तर सेंट्रलचे लागतील की आपल्या महाराष्ट्र स्टेटचे लागतील, याच्यावरती आपण बोलणार आहे. आणि मुलांना पण काही स्कीम आहे का याच्यामध्ये, तर त्याच्यावरती पण आपण थोडंसं डिस्कशन करणार आहे. तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मुलींसाठी ही खूप चांगली संधी मिळालेली आहे. याच्यामध्ये पहिलं सांगतो मी की क्रायटेरिया, कोणत्या मुलींना याचा लाभ होणार आहे. ज्या मुली EWS, SCBC आणि OBC या कॅटेगरीच्या आहेत, म्हणजे यांच्याकडे याचे सर्टिफिकेट असायला हवेत. ठीक आहे. OBCचं सर्टिफिकेट तर ऑलरेडी तुमच्याकडे असेल. जर डिग्रीसाठी तुम्ही घेत असाल तर तुम्हाला लागतं कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअर आणि व्हॅलिडिटी पण लागते, बरोबर. तर हे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. नसतील तर तसेच EWSवाल्यांकडे EWS सर्टिफिकेट पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे मागच्या वर्षी काढलेलं EWSचं सर्टिफिकेट असतं, ते चालतं का यावेळेस? नाही. प्रत्येक वर्षी त्याची व्हॅलिडिटी 1 वर्षासाठी असते. त्यामुळं बघायचं आहे आपल्याला की EWS सर्टिफिकेट हे 31 मार्च 2025पर्यंत व्हॅलिड आहे की नाही. सेम नॉन क्रिमी लेअर पण तिथपर्यंत व्हॅलिड आहे की नाही हे चेक करायचं आहे आपल्याला. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे झालं 3 कॅटेगरी सांगितल्या. 3 कॅटेगरीचे डॉक्युमेंट ज्या मुलींकडे आहेत अशा मुलींना यावर्षी फीसमध्ये कन्सेशन भेटणार आहे 100%. ठीक आहे. म्हणजे फ्रीमध्ये ॲडमिशन होणार आहे. आता बघा याच्यामध्ये आणखी एक अट काय आहे, तर 8 लाखापेक्षा उत्पन्न हे कमी पाहिजे, म्हणजे उत्पन्नाचं सर्टिफिकेट प्रत्येकाकडे असायला पाहिजे. ठीक आहे. तसेच त्या मुलीचं ॲडमिशन हे कॅप राऊंडमधून झालेलं असायला पाहिजे. कॅप राऊंड म्हणजे काय, तर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असते ती, जे कॅप राऊंड म्हणतो आपण, कॅप राऊंड 1, 2, 3. ठीक आहे. तर कॅपमधून त्या मुलींचं ॲडमिशन झालेलं असायला पाहिजे. नॉन कॅपनं जर झालं असेल तर त्या मुलीला भेटणार नाही. मी अगोदर फक्त कोणत्या मुलीला भेटेल ते सांगतो. ठीक आहे. कॅपमधून ॲडमिशन प्रोसेस झालेली असायला पाहिजे. ठीक आहे. या 3 कंडिशन जर फुलफिल होत असेल तर त्या मुलीला 100% 100% फीसमध्ये सवलत मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा फीस जी आहे, तर फीसमध्ये सवलत म्हणजे पूर्ण फीस माफ होणार आहे का तुमची, तर बघा फी माफ झाली म्हणजे तुमची ट्यूशन फी माफ होत असते, है ना. एखाद्या कॉलेजची जर फीस 1 लाख रुपये असेल तर जवळपास 90% फीस ही त्याची ट्यूशन फीसच असते. 80 ते 90% फीस ट्यूशन फी असते आणि तुम्हाला ती ट्यूशन फी माफ होणार आहे. ठीक आहे. अदर जी डेव्हलपमेंट फीस वगैरे असणार आहे ती तुम्हाला भरावी लागणार आहे. ठीक आहे. तर जे 90% फी असते ती 90% तुमची फी माफ होत आहे, की खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे. आता हे झालं, मी तुम्हाला सांगितलं की फीस संबंधी आणि तुम्हाला कोणत्या मुलीला ॲडमिशन होणार आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा आहे की कोणते नेमकं कॉलेज याच्यामध्ये अंडर आहेत. JRमध्ये जी लिस्ट दिलेली आहे ती तर वाचली आपण, समजली का? नाही, कारण शुद्ध मराठीमध्ये आहे, आपल्याला शुद्ध मराठी समजत नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगतो, सर्व कॉलेजची फीस माफ होणार आहे. प्रायव्हेट कॉलेज असो, गव्हर्मेंट कॉलेज असो, सेमी गव्हर्मेंट असो, ऑटोनॉमस असो की नॉन ऑटोनॉमस असो, सर्व कॉलेजेसची फी माफ होणार आहे. ठीक आहे. प्रायव्हेट कॉलेज पण विनानुदानित, कायम विनानुदानित असतील
तरीही त्या कॉलेजची फीस मुलीची माफ होणार आहे. येते लक्षात? ठीक आहे. आता कॉलेजची फी तर माफ होणार आहे, मग कोणत्या कॉलेजची फीस माफ होणार नाही आहे? तर बघा, जे विद्यार्थी प्रायव्हेट युनिव्हर्सिटी चालवतात, म्हणजे स्वतःच्या खर्चानं प्रायव्हेट युनिव्हर्सिटी चालवतात, त्याला म्हणत असतो आपण डीम युनिव्हर्सिटी. काय म्हणतो आपण? डीम युनिव्हर्सिटी. तुम्ही जर UGCच्या वेबसाईटवरती गेले आणि त्या ठिकाणी जर सर्च केलं डीम युनिव्हर्सिटीज म्हणून, तर त्या ठिकाणी पूर्ण लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल. त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यायचं नाही, अदरवाईज तुम्हाला ती फीस त्या ठिकाणी पे करावी लागेल. ठीक आहे. तसेच आता दुसरी केस कोणती आहे की विद्यार्थिनीला ॲडमिशन कोणत्या केसमध्ये मिळणार नाही. बघा, जर त्या विद्यार्थिनीचं कॅप राऊंडमधून ॲडमिशन झालेलं नसेल, म्हणजेच काय तर अगेन्स्ट कॅप झालेलं असेल, 3 राऊंड कॅपचे झाल्यानंतर जर ॲडमिशन झालं असेल, अगेन्स्ट कॅप म्हणतो आपण त्याला, किंवा नॉन कॅप ॲडमिशन म्हणतो, तर अशा मुलीची फीस माफ होणार नाही. त्यामुळे 100% आता जी ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल तर कॅपमध्येच तुमचा नंबर लागायला पाहिजे. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा दुसरं कोणतं, तर ज्या मुलीच्या फॅमिलीचं उत्पन्न हे 8 लाखापेक्षा जास्त आहे, अशा मुलींना पण ही सवलत भेटणार नाही. किंवा ज्या सीट ह्या मॅनेजमेंटच्या असतात, त्याला म्हणतो आपण डोनेशन देऊन आपण मॅनेजमेंटच्या सीट भरतो ना, तशी जर ॲडमिशन घेतली असेल त्या मुलीला पण याचा लाभ होणार नाही. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं की या 3 क्रायटेरियामध्ये त्या मुलींना ॲडमिशन मिळणार नाही. आता बघा, प्रायव्हेट कॉलेजेसचं सांगितलं मी तुम्हाला, प्रायव्हेट कॉलेजेसला पण तुम्हाला हे भेटणार आहे. त्यानंतर बघा, आता कॉलेजेस नेमके कोणते कन्सिडर होणार, तर याच्यामध्ये बघा, जे व्यावसायिक शिक्षणाशी रिलेटेड आहेत, म्हणजे आता टेक्निकलशी रिलेटेड जर म्हटलं तर इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी येणार आहेत. इंजिनिअरिंग, मी बॅचलर BE BTechची गोष्ट करत आहे, तर इंजिनिअरिंगच्या मुलीची फीस माफ होणार आहे. तसेच पॉलिटेक्निकच्या मुलींची पण माफ होणार आहे. ठीक आहे. डिप्लोमाचे जे अंडर आहेत, फार्मसी असेल, D फार्मसी वगैरे, हे पण माफ होणार आहे. त्यानंतर B फार्मसी पण माफ होईल. मेडिकलशी रिलेटेड जेवढे काही कॉलेजेस आहेत त्याची पण फीस माफ होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आपल्या JRमध्ये सांगितलेले बाकी जे मेन सांगितले मी तुम्हाला याचे होणार आहेत. आता बघा, काही विद्यार्थी म्हणत आहेत की पोस्ट ग्रॅज्युएशनच्या इंजिनिअरिंगचे म्हणजे ME MTechची फीस माफ होणार आहे का, याच्याबद्दल थोडासा डाऊट वाटत आहे मला. ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये JRमधनं तर क्लिअर होत नाही आहे की भेटणार आहे की नाही, ते पुढे आपल्याला समजेलच. बट जसं मी तुम्हाला सांगतो की डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगच्या मुलींना किंवा मेडिकलशी रिलेटेड फील्डशी मुलींना मिळणार आहे, तसं पोस्ट ग्रॅज्युएशनचा मला थोडंसं डाऊट वाटत आहे. ठीक आहे. ते कन्फर्मेशन मिळाल्यानंतर मी तुम्हाला कन्फर्म त्याच्याबद्दल सांगेलच. ठीक आहे. आता सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की फी जी आहे ते फीस आपल्याला लगेच म्हणजे ॲडमिशन घेतानाच माफ होणार आहे की अगोदर आपल्याला पे करायचे आहे, नंतर जी फीस तुम्ही भरलेली आहे ती तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. हा पण खूप मोठा प्रश्न आहे. या JRमधून याच्यावरती काही सोल्युशन दिसत नाही, त्याच्यावरती स्पष्टता या ठिकाणी दिसत नाही आहे की तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस फी भरायची आहे की ॲडमिशनच्या वेळेसच 100% फीस तुमची माफ होणार आहे. याच्यावरती आता पुढे ज्यावेळेस डिटेल आपल्याला मिळेल त्याच्यावेळेस आपण सांगणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा की डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट कोणते लागतील. ऑब्व्हियसली आहे विद्यार्थी मित्रांनो, JR जो आहे तो महाराष्ट्र शासनाचा आहे, त्याच्यामुळे जे काही तुमचं OBCचं सर्टिफिकेट असेल, EWSचं सर्टिफिकेट असेल, हे तुम्हाला स्टेटचंच लागणार आहे. आलं लक्षात? स्टेटचं म्हणजे महाराष्ट्र शासनाचंच लागणार आहे. तुम्हाला सेंट्रलचं असेल तर ते त्या ठिकाणी चालणार नाही. त्यामुळे जर स्टेटचं काढलेलं नसेल तर तुम्ही काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा की आता मुलींचं तर झालं हे, तर मुलांना काही स्कॉलरशिप आहे का, तर अनाथ मुलांसाठी बघा 100% फीस माफ होणार आहे. मुलींप्रमाणेच अनाथ मुले ज्यांचे आईवडील एक्सपायर झालेले असतील त्यांना त्यांचं सर्टिफिकेट जे आहेत, डेथ सर्टिफिकेट, ते सबमिट करावं लागेल. अशा मुलांना त्या ठिकाणी ॲडमिशनमध्ये सवलत मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता हे झालं मुलींच्या बाबतीत की मुलींचे सगळे डाऊट वगैरे क्लिअर झालेले आहेत. बट आता मुलं म्हणत आहेत की सर आम्ही काय पाप केलं आहे, आम्हाला काही सवलत आहे की नाही.
तर ओपन कॅटेगरीची जी मुलं आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचं कास्ट सर्टिफिकेटमध्ये प्रॉब्लेम येत आहे, व्हॅलिडिटीमध्ये प्रॉब्लेम येत आहे ना, EWS नसेल सर्टिफिकेट, अशा मुलांसाठी जे आणि त्यांचं उत्पन्न जर 8 लाखाच्या आतमध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी भेटत असते बघा EBC, त्याला म्हणतो आपण इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास. EBCची सवलत मिळत असते. प्रत्येक कॉलेजला 50% फीस ही माफ होते. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण फीस भरायची गरज पडत नाही. इवन दो तुमच्याकडे काहीही कोणतंही डॉक्युमेंट नसेल, फक्त तुमच्याकडे उत्पन्न पाहिजे. उत्पन्न सर्टिफिकेट हे 1 मार्च 2025पर्यंतचं व्हॅलिड पाहिजे आहे ना, आणि त्याचं उत्पन्न हे 8 लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे. तेव्हा प्रत्येक मुलाची फीस ही 50% माफ होणार आहे. ठीक आहे, आणि बाकी कॅटेगरीची तर तुम्हाला माहितीच आहे. ओके, तर एवढी इन्फॉर्मेशन मला आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला द्यायची होती विद्यार्थी मित्रांनो. आय होप सर्व मुलींचे डाऊट क्लिअर झालेले असतील. बघा, ज्या काही मुली यावरती डिटेल इन्फॉर्मेशन, आणखी जर काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. मुलींसाठी आपण सेपरेट व्हॉट्सअपचा एक ग्रुप बनवलेला आहे. तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जेणेकरून काही याच्याशी रिलेटेड अपडेट जर आले तर मी तुम्हाला त्या ग्रुपवरती शेअर करेन. ठीक आहे, तर आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. तर लवकरच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये रिलेटेड विथ धिस टॉपिक. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.